कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजमधील जे स्वाध्याय मालिका आपण सोडून घेत आहोत, तर त्या स्वाध्याय मालिकेतील बघा हा अल्जेब्रा मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्टँडर्ड 9 चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स मधील प्रॅक्टिस सेट 3.2 आपण बाकीचा सगळा कव्हर केला आहे. 3.2 मधला हा 5 नंबरचा क्वेश्चन जो डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड पॉलिनॉमियल अँड राईट द आन्सर इन द फॉर्म डिव्हिडंट इज इक्वल टू डिव्हायझर कोशंट अँड रिमाइंडर. तर खूप सोपं असतं हे. फक्त आपल्याला ह्याच्या दोन मेथड आहेत. तर मेथड फर्स्ट कोणती, जे आपण सामान्य अशी करतो. जी मेथड आपण समजा मला 502ला 3 ने भागायचे, तर मी काय करणार, 3 एके 3 राहिले किती 2. ठीक आहे, 3 सक 18 राहिले किती 2, वरून किती आले 2, 3 7 21, हे किती शिल्लक राहिलं 1. मग मला सांगा की यामध्ये जो डिव्हिडंट आहे तो किती आहे 502 आहे, डिव्हायझर किती आहे 3 आहे, कोशंट किती आहे 167 आहे आणि रिमाइंडर किती 1 आहे. तर सेम ह्या मेथडने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे असतात. तर ही एक मेथड झाली आणि दुसरी मेथड आहे लिनियर मेथड ऑफ डिव्हिजन. तर चला चालू करूया. सो in today's lecture we are going to discuss about division of polynomials. There are two types of division of polynomials. In this lecture we are going to discuss about method 1 and method 2. Method 1 is normal division method. Method 2 is linear method of division. First of all we have to solve first example with the help of normal division method. तर चला चालू करूया. मग या अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं असतं बघा, की आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. ठीक आहे, त्यावेळेस आपण असे 2 पार्ट करायचे. जे आपलं नोटबुक आहे, नोटबुकचे करायचे 2 पार्ट. आणि x³ - 64, x³ - 64 हा कसला फॉर्म आहे, हा स्टँडर्ड फॉर्म आहे. स्टँडर्ड फॉर्मचं कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये. आता स्टँडर्ड फॉर्मचं कन्व्हर्जन इंडेक्स फॉर्ममध्ये काय होईल बघा, काय होईल x³ + 0x² + 0x - 64 हा झाला इंडेक्स फॉर्म. हा आहे तसा इंडेक्स फॉर्म येथे लिहूया आपण. x³ + 0x² + 0x - 64. येथे काय येईल x - 4, कशाने भागायचे ती संख्या आली. आता इथून पुढच्या सगळ्या स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत, बारकाईने बघा, लक्ष द्या. आणि ही मेथड समजली की आपल्याला लिनियर डिव्हिजन मेथड पण येणार आहे आणि सिंथेटिक डिव्हिजन तर खूपच सोपे आहे, ती सहजच येणार आहे. मग हा झाला, ह्याला आपण असा बॉक्स करून घेऊया. ही फर्स्ट स्टेप झाली. जे राईट हँड साईडला आहे ते खूप महत्त्वाचं आहे बघा, यावरूनच आपलं लेफ्ट हँड साईडचं मेन इक्वेशन सुटणार आहे. मग मला सांगा यामधली पहिली टर्म काय, x³. पहिली टर्म काय x³. x³ कशाने भागायचं, ह्या x ने. ह्या x ने जर आपण डिवाइड केलं तर काय आलं x². म्हणजे इथं भाग कितीचा गेला, x² भाग गेला. आता x² ज्यावेळेस भाग जातो, x² भाग जातो त्यावेळेस आपण काय करतो, x - 4 ला x² ने मल्टिप्लाय करत असतो. ठीक आहे, मग x - 4 ला x² ने मल्टिप्लाय केलं काय आलं x³ - 4x². म्हणजे ही जी स्टेप आहे ही आपण इथं लिहायची x³ - 4x². बरोबर. आता मला सांगा येथे काय आलं मायनस साईन, हे मायनस झालं हे प्लस झालं. मग आता हे प्लस झाल्यावर हे मायनसला मायनस कॅन्सल होईल, प्लसला मायनस कॅन्सल होईल. इथं आलं 0, इथं आलं 4x² + 0x - 64. आता यामधली पहिली टर्म काय आहे 4x². मग ह्या 4x² ला आपलं जे हे x आहे, हे x - 4 मधलं जे x आहे त्याने आपण डिवाइड करायचं. किती आलं 4x.
आता म्हणजे भाग कितीचा गेला, प्लस 4x भाग गेलेला आहे. मग ह्या 4x ने कशाला मल्टिप्लाय करायचं, 4x 4x इंटू x मायनस 4. मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, 4x स्क्वेअर मायनस 16x. ठीक आहे, हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते इथं लिहायचं, 4x स्क्वेअर मायनस 16x. येथे काय येईल, साईन निगेटिव्ह, त्याच्यामुळे हे निगेटिव्ह होईल, हे पॉझिटिव्ह होईल. इथं काय आलं, 16x मायनस 64 आणि हे आलं 0. आता 16x ला आपण कशाने डिवाइड करणार, x ने. काय आलं, 16. मग 16 ने x मायनस 4 ला आपण मल्टिप्लाय करणार, किती आलं, 16x मायनस 64. मग 16x मायनस 64 हे आहे तसं इथं लिहिलं, 16x मायनस 64. आणि वरती काय लिहिणार आपण, जे आले ते उत्तर काय आले, प्लस 16. मग येथे काय आलं, साईन मायनस, मायनसला मायनस सगळंच कॅन्सल आउट होईल आणि येथे आन्सर येईल 0. म्हणजे ह्यामध्ये रिमाइंडर काय आला, 0 आला. जो डिव्हिडंट आहे तो किती आहे, एक्स क्यूब मायनस 64, एक्स क्यूब मायनस 64. जो डिव्हायझर आहे तो काय आलाय, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16. आणि जो कोशंट डिव्हायझर काय, एक्स मायनस 4 आहे, एक्स मायनस 4 आहे डिव्हायझर. आणि कोशंट काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16. म्हणजे हे सहज अशा पद्धतीने हे आपलं एक्झाम्पल सॉल्व झालं. तर पेजचे जे नोटबुक आहे, नोटबुकचे 2 भाग करा आणि 2 भागातून असा टाईपचा प्रश्न सॉल्व करा. आता हाच क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे सिंथेटिक लिनियर मेथडने. लिनियर मेथडने हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा. तर बघा, लिनियर मेथडमध्ये पण बघा, हे काय आहे, एक्स क्यूब मायनस 64, हे काय आहे, एक्स मायनस 4. लिनियर मेथडमध्ये स्टँडर्ड फॉर्म ठेवला चालतो. लिनियर मेथडमध्ये जो स्टँडर्ड फॉर्म आहे तोच ठेवा, स्टँडर्ड फॉर्म आहे तसाच ठेवा, स्टँडर्ड फॉर्म. आता एक्स क्यूब मायनस 34, एक्स क्यूब मायनस 64. आता लक्ष द्या की येथे काय, एक्स क्यूबला मी एक्स क्यूबला ह्या एक्सने भागलं, म्हणजे ही सगळ्यात मोठी टर्म आहे, त्याला आपण एक्सने डिवाइड केलं तर काय येईल, एक्स स्क्वेअर. आता ह्या एक्स स्क्वेअरने मी कशाला मल्टिप्लाय केलं, एक्स मायनस 4ला. आता हा एक्स स्क्वेअरने ज्यावेळेस मी एक्स मायनस 4ला मल्टिप्लाय केलं त्यावेळेस काय आन्सर येईल, एक्स स्क्वेअर मायनस 4x. काय येईल, एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर, हे आन्सर येईल. ठीक आहे. मग मी इथं एक टर्म ॲड केली, काय केली, एक्स क्यूब काय ॲड करायला पाहिजे, मायनस 4x स्क्वेअर. आता ज्यावेळेस मी मायनस 4x स्क्वेअर येथे ॲड केलं त्यावेळेस ह्याचा इफेक्ट नलिफाय करायला मला काय करावं लागेल, 4x स्क्वेअर ॲड करावं लागेल. आणि इथं काय आलं, मायनस 64. ठीक आहे. म्हणजे मी काय केलं की जी फर्स्ट टर्म आहे एक्स क्यूबला एक्सने डिवाइड केलं, काय आलं, एक्स स्क्वेअर. ह्या एक्स स्क्वेअरने एक्स मायनस 4ला मल्टिप्लाय केलं त्यावेळेस मला ही टर्म मिळाली, एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर, एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर ही टर्म मिळाली मला. हे बघा ही. आता आपलं जे ओरिजिनल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये 4x स्क्वेअर आहे का, मायनस 4x स्क्वेअर नाही आहे. आपण ते मायनस 4x स्क्वेअर स्वतः ॲड केले. मग जे स्वतः ॲड केले त्याचा इफेक्ट नलिफाय करायला आपण काय करतो, प्लस 4x स्क्वेअर ॲड करतो. एवढं सोपं आहे ते. मग आता नेक्स्ट टर्म काय होईल बघा, नेक्स्ट इक्वेशनमध्ये काय होईल की यामधून एक्स स्क्वेअर कॉमन निघेल आणि इथं काय येईल, एक्स मायनस 4. ठीक आहे. प्लस आता ह्या टर्ममध्ये काय आहे बघा, 4x स्क्वेअर आहे. आता हे जे 4x स्क्वेअर आहे, 4x स्क्वेअर त्याला आपण कशाने डिवाइड करणार, एक्सने. काय आला आन्सर, 4x. आणि ह्या 4x ने कशाला मल्टिप्लाय करणार, एक्स मायनस 4ला. आता एक्स मायनस 4ला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, 4x स्क्वेअर मायनस 16x. मग येथे मी हे 4x स्क्वेअर प्लसवाला आहे तसंच लिहिलेलं आहे. यामध्ये मी काय ॲड केलं आहे, मायनस 16x ॲड केलं आहे. मायनस 16x ॲड केल्यावर मला काय करावं लागेल, प्लस 16x पण ॲड करावं लागेल.
-64 बरोबर. मग आता येते बघा इक्वेशन बघा, एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये x - 4 प्लस 4 आलं, 4x कॉमन आलं, काय आलं x - 4 प्लस यामध्ये काय कॉमन येईल 16 आणि काय येईल x - 4. ठीक आहे. मग आता 3 ब्रॅकेट कॉमन आलेत 1 2 3. हे मी x - 4 आहे तसं लिहिलं आणि जे हे आहेत त्या टर्म परत लिहितो, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16. यामध्ये कुठे काय शिल्लक राहिले का? नाही शिल्लक राहिलं. म्हणजे परत माझा आन्सर काय येईल बघा, परत मी फॉर्मॅटमध्ये लिहितो. हे काय आलं x³ - 64, डिव्हायझर काय आला x - 4, डिव्हिडंट कोशंट काय आला x² प्लस 4x प्लस 16 आणि रिमाइंडर काय आलं 0. तर हे अशा पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल सुटतात. फक्त प्रत्येक स्टेप बारकाईने बघा की आपण कुठून घेतलेलं आहे. तर राईट हँड साईडला जे आहे त्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं. हे आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे पण ते आपल्याला तेवढं समजत नाही, कारण की बुकमध्ये एवढं एक्सप्लेन केलेलं नाही. आता हा क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर 2 हा कशाने सोडवायचा आहे फर्स्ट ऑफ ऑल, तर मेथड 1. आता जी मेथड 1 आहे त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, इंडेक्स फॉर्म लिहावा लागतो. मग इंडेक्स फॉर्म लिहूया. 5x⁴ 5x⁵ आहे ते प्लस 4x⁴ मायनस 3x³ प्लस 2x² प्लस आता एक्सची टर्म नाही म्हणून काय लिहिणार आपण 0x आणि परत काय लिहिणार +2. आणि या पलीकडे जो दुसरा पार्ट आहे तो ते सॉल्व करण्यासाठी x² - x. म्हणजे हे असं ज्यावेळेस एक्झाम्पल येईल त्यावेळेस आपल्याला डिव्हिडंट तर माहिती की काय आहे डिव्हिडंट 5x⁴ प्लस 4x² मायनस 3x³ प्लस 2x² प्लस 2. हा झाला डिव्हिडंट. आता डिव्हायझर काय x² - x. म्हणजे फक्त आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर काढायचं आहे, बस एवढंच काढायचं आहे. मग बघा की काय करायचं की ही जी फर्स्ट टर्म आहे यामध्ये त्याला याच्या फर्स्ट टर्मने डिवाइड करायचं. म्हणजे 5x⁵ ला आपण x² ने डिवाइड केलं, काय आलं बघा 5x⁵ आलं बरोबर. आता हे जे 5x⁵ आहे त्याने याला मल्टिप्लाय करायचं x² - x ला. म्हणजे 5x³ ने डिव्हायझरला काय करायचं आपण मल्टिप्लाय करायचं. आपण इथेच करू x² - x. आन्सर काय येईल 5x⁵ मायनस 5x⁴. हे आन्सर आलं. हे आन्सर कुठं लिहायचं आपण, हे आन्सर लिहायचं असतं इथं 5x⁵ मायनस 5x⁴. आणि ज्यावेळेस आपण पहिल्यांदा भाग देतो बघा 5x चा 5वा भागिले x², जे आन्सर आलं 5x³ ते आपण कोशंटच्या जागी लिहायचं. ठीक आहे. ही फर्स्ट स्टेप कळली की पुढच्या सगळ्या स्टेप सेम याच पद्धतीने आहेत. सगळ्या स्टेप फर्स्ट स्टेपच समजणं अवघड आहे. आता इथे निगेटिव्ह साईन येईल, निगेटिव्ह इथं निगेटिव्ह आलं, ह्या निगेटिव्हचं काय होईल पॉझिटिव्ह होईल. मग 5 ला 5 गेलं 0, 4 आणि 5 9, 9x चा चौथा वजा 3x चा तिसरा. आता यामधली फर्स्ट टर्म काय 9x⁴. फर्स्ट टर्म काय आहे 9x⁴. त्याला डिवाइड कशाने करणार आपण, त्या x² - x मधल्या x² ने. मग x² ने जर डिवाइड केलं तर आन्सर काय आलं 9x². आता हे 9x² प्लस आहे त्याच्यामुळे मी इथे काय लिहिणार प्लस 9x². आता 9x² मी ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस 9x² ने मी मल्टिप्लाय कशाला करणार x² - x ला. आता x² - x ला मल्टिप्लाय केलं काय आलं माझं आन्सर 9x⁴ मायनस 9x⁴. हे जे आन्सर आलेलं आहे ते मी कुठे लिहिणार 9x⁴ मायनस 9x⁴ येथे लिहिणार. मग ज्यावेळेस मी अशा पद्धतीने आन्सर लिहिलं त्यावेळेस मी काय करणार, येथे काय येतं निगेटिव्ह साईन, हे झालं निगेटिव्ह हे झालं पॉझिटिव्ह. मग आता लक्ष द्या की 9x⁴ मायनस 9x⁴ हे झालं 0.
+9 -3 काय आलं +6 x⁻³ वरून काय आलं +2x², बरोबर. वरतून काय आलं +2x² आलं. आता यामधली मोठी टर्म काय आहे 6x³. मग येथे मी 6x³ ला कशाने डिवाइड करणार x² ने. मग काय येईल माझा आन्सर 6x. हे 6x जे आन्सर आलंय ते मी इथे लिहून घेतो 6x. आता 6xच्या पुढचं जी इथली टर्म लिहायची आहे मला 6x³ - 2x² च्या खाली जी टर्म लिहायची ती कुठून येणार 6x ने x² - x ला मी मल्टिप्लाय करणार. काय आलं 6x³ - 6x². ही टर्म आली. ही टर्म आहे तशी मी इथे लिहिली 6x³ - 6x². आता जे मायनस आहे मायनसला काय होईल हे मायनसचं होईल प्लस. इथे मायनस येईल हे झालं 0 +6 आणि +2 हे झालं 8x² +0x +2. आता इथं शेवटची टर्म काय आले बघा 8x² आलेले आहे. 8x² ला मी डिवाइड कशाने करणार x² ने. काय येईल 8, बरोबर. म्हणजे हे तर मी काय लिहिलं +8, येथे काय लिहिलं +8. आता जे 8 आहे त्या 8 ने मल्टिप्लाय कशाला करणार x² - x ला. मग येथे काय आलं आन्सर 8x² - 8x, बरोबर. मग येथे पण तेच लिहिणार मी 8x² - 8x. आता इथे मायनसमुळे हे मायनस झालं हे प्लस झालं. इथं आलं 8x +2 आणि येथे काय आलं 0. मग 8x ला बघा जे 8x आहे साईडला लिहू. 8x ला x² ने डिवाइड करू शकतो का 1/x येतं. मग हा पॉलिनॉमियलच बनत नाही 1/x आलं तर. म्हणजे आपण तिथं डिव्हिजन स्टॉप करायला पाहिजे. मग आता येथे ही डिव्हिजन स्टॉप झालेली आहे. रिमाइंडर काय आला आहे 8x +2 आणि कोशंट काय आलेला आहे 5x³ + 9x² + 6x + 8. हा झाला कोशंट, हा झाला रिमाइंडर. ठीक आहे. आता पुढचा जो आहे लिनियर मेथडने. तर हेच एक्झाम्पल आपण कशाने सोडवायचे तर लिनियर मेथडने सोडवायचे. तर चला बघूया लिनियर मेथडने याचा आन्सर तेच येतंय का आणि लिनियर मेथड पण किती सोपी आहे कशी आहे ते पण आपल्याला कळेल. एक वेळा आपण आन्सर मागचं पण आन्सर चेक करू की बघा कोशंट काय आलेला आहे. तर कोशंट आलेला आहे 5x⁻³ + 9x² + 6x + 8 आणि रिमाइंडर काय 8x + 2. आता बघू की लिनियर मेथडला काय येतोय. तोच येणार आहे, उत्तर तर तेच येणार आहे, फक्त बघूया आपण. चला फर्स्ट टर्म आता ही टर्म आहे तशी लिहू 5x⁻5 + 4x⁻4 - 3x³ + 2x² + 2. आता येथे आपण स्टँडर्ड फॉर्म लिहिला चालतो. आता जी फर्स्ट टर्म आहे 5x⁻5 ला आपण x² ने डिवाइड केलं. काय आन्सर आलं 5x³. 5x³ ला आपण मल्टिप्लाय कशाने करणार x² - x ने, बरोबर. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण एक स्टेप कमी करूया मागच्या एक्झाम्पलपेक्षा. मागच्या एक्झाम्पलमध्ये समजावण्यासाठी मी ती स्टेप ॲड केली होती. आता येथे मी असं लिहिलं 5x⁻³ ब्रॅकेटमध्ये काय आलं x² - x. आता ज्यावेळेस मी x² - x लिहितोय त्यावेळेस इथं कोणते टर्मचं इंट्रोडक्शन होतंय 5x⁻5 - 5x⁻4. आता इथं -5x⁻4 जे आपलं ओरिजिनल इक्वेशन आहे त्यामध्ये आहे का -5x⁻4 नाही आहे. म्हणून मला काय करावं लागेल की येथे आपले जे ओरिजिनल इक्वेशन आहे त्याच्यात प्लस वाली टर्म ॲड करावं लागेल. म्हणजे मायनस आणि प्लस काय होईल ते एकमेकाला 0 होऊन जातील. आपलं इक्वेशन आहे तसं राहील. म्हणजे इथं काय आलं 5x⁻4 आणि मग पुढचं इक्वेशन आहे तसं लिहायचं 4x² - 3x³ + 2x² + 2. म्हणजे बघा चेंज कुठं होणार आहे चेंज फक्त यामध्ये होणार आहे, बरोबर. इथून पुढचा जो भाग आहे तो आहे तसा लिहायचा आहे, तो आहे तसा लिहायचा आहे. आणि त्या इथे चेंज झाला एवढा हा चेंज झाला
हा चेंज नलिफाय करण्यासाठी आपण 5x चौथा घात लिहिलेला आहे, बरोबर. ही टर्म कळाली. आता पुढची स्टेप लिहूया आपण. 5x क्यूब एक्स स्क्वेअर मायनस एक्स, येथे काय आन्सर येईल? 5 + 4 9x स्क्वेअर मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2. आता 9x स्क्वेअरला ही झाली फर्स्ट टर्म. 9x स्क्वेअरला 9x रेस टू 4 येईल, सॉरी 9x रेस टू 4 येईल. आता 9x रेस टू 4 जे आहे, येथे पण 4 लिहायचं राहिलेले. 9x रेस टू 4 आहे, त्याला मी कशाने डिवाइड करणार? x स्क्वेअरने. आता x स्क्वेअरने डिवाइड केलं तर काय आन्सर आलं? 9x स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट टर्म तर मी आहे तशीच लिहिणार. 5x क्यूब एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस, आता चेंज कशात होणार? फक्त 9x रेस टू 4 मध्ये चेंज होणार आहे. फक्त तो चेंज बघा, बाकीच्या टर्म तर आहे तशा लिहायच्यात आपल्याला. ही पण टर्म आहे तशी लिहायची आहे, पहिली तर लिहिले. फक्त 9x रेस टू 4 कडे लक्ष द्या. आता 9x रेस टू 4 चं काय झालं? 9x स्क्वेअर. आतमध्ये काय आलं? एक्स स्क्वेअर मायनस एक्स. आता ज्यावेळेस एक्स स्क्वेअर मायनस एक्स आतमध्ये आलेला आहे, कोणती टर्म ॲड झाली बघा, यामध्ये आपण चेक करू. एक्स स्क्वेअर मायनस एक्स, आन्सर काय आलं? 9x रेस टू 4 मायनस 9x क्यूब. आता मायनस 9x क्यूब ॲड झालं आहे, म्हणजे हे तर काय करावं लागेल आपल्याला? प्लस 9x क्यूब ॲड करावं लागेल. काय करावं लागेल? प्लस 9x क्यूब ॲड करावं लागेल. आणि मग पुढची जी टर्म आहे मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2, ते आपण काय करायचं आहे तशी लिहायची. ठीक आहे, समजतंय? आता नेक्स्ट काय होईल बघा. ही टर्म आहे तशी येणार, ही पण टर्म आहे तशी येणार, बरोबर. 9 आणि 3, 9 मायनस 3 काय आलं? 6x क्यूब. चेंज कशात होणार आहे? फक्त 6x क्यूबमध्ये चेंज होणार आहे. पुढची पण टर्म आहे तशी येणार आहे. मग लिहून घेऊया आपण बघा. 5x रेस टू 3 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 9x स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस एक्स. येथे काय आलं आहे? 6. आता 6x क्यूबसाठी काय लिहिणार मी बघा, लक्ष द्या. आता 6x क्यूबला मी कशाने डिवाइड करणार? एक्स स्क्वेअरने. मग आन्सर काय आलं? 6x. आता 6xला मी कशाने मल्टिप्लाय करणार? एक्स स्क्वेअर मायनस एक्स. याचा आन्सर काय आलं? 6x क्यूब मायनस 6x स्क्वेअर. म्हणजे येथे ॲड काय झालं? मायनस 6x स्क्वेअर. म्हणजे मला तो इफेक्ट नलिफाय करण्यासाठी इथे प्लस 6x स्क्वेअर लिहावं लागेल. तर बघा 6x ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस एक्स, आणि इथं प्लस काय येईल? प्लस येईल 6x स्क्वेअर. प्लस आलं 6x स्क्वेअर. म्हणजे चेंज फक्त हा झालेला आहे. पुढचं इक्वेशन आहे तसं 2x स्क्वेअर प्लस 2, बरोबर. मग आता परत आहे ते लिहून घ्या. 5x क्यूब एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 9x स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 6x एक्स स्क्वेअर मायनस एक्स. आता बघा चेंज कशात होईल? हे 6x स्क्वेअर आणि 2x स्क्वेअर यांची ॲडिशन किती येईल? 8x स्क्वेअर. आता 8x स्क्वेअरसाठी काय येणार बघा, येथे आहे 8x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आन्सर काय आलं? 8. आता 8ने एक्स स्क्वेअर मायनस एक्सला आपण मल्टिप्लाय केलं तर काय आलं? 8x स्क्वेअर मायनस 8x हे आलं, बरोबर आहे. आता मायनस 8x आहे, ते नलिफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. येथे 8 ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस एक्स, ते मायनस 8x नलिफाय करण्यासाठी आपल्याला प्लस 8x लिहावं लागेल प्लस 2, बरोबर. आता हे इक्वेशन ज्यावेळेस आपलं तयार झालेलं आहे त्यावेळेस लक्ष द्या की आता 8xला मी एक्स स्क्वेअरने भागलं तर पॉलिनॉमियलमध्ये आन्सर येतं का? नाही येत. काय येतं आहे? 8 अपॉन एक्स. मग 8 अपॉन एक्स हे पॉलिनॉमियल नाही, त्याच्यामुळं इथं हे डिव्हिजनची प्रोसेस स्टॉप झालेली आहे. मग ज्यावेळेस इथे डिव्हिजनची प्रोसेस स्टॉप झालेली आहे, आपण काय करू की जे कॉमन ब्रॅकेट आहेत ते पहिल्यांदा लिहू, एक्स स्क्वेअर मायनस एक्स. आणि कॉमन ब्रॅकेटला ज्यांनी मल्टिप्लाय केलं आहे ते एक एक लिहू. पहिलं काय आहे? 5xचा तिसरा अधिक 9xचा दुसरा अधिक 6x अधिक 8. ही झाली टर्म. आणि हे काय राहिले?
प्लस 8x प्लस 2 हे झालं रिमाइंडर. म्हणजे मागचं एक्झाम्पल बघा, हे एक्झाम्पल बघा, दोन्हीचे आन्सर सेम आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. तर बघा, हे खूप सोप्या पद्धतीने आपण सोडवलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण जो प्रॅक्टिस सेट 3.3 आहे तो संपूर्ण या पद्धतीने सोडवणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.